आज समाजामध्ये जातीय तेढ खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. प्रत्येक जातीमध्ये असे नेतृत्व उदयास येत आहे की जे आपल्या जातीच्या बाजूने लढा देत आहे. स्वतःच्या जातीचा अभिमान बाळगत असताना इतर जातींबद्दल अपमानास्पद गलिच्छ असे विधान करणे आणि त्यामधून सामाजिक सौहार्द नष्ट करणे अशा प्रकारचे पातक या लोकांच्या हातून घडत आहे. खरं म्हणजे शासनाने समाजातील सर्वच स्तरातील सर्वच जातीतील नागरिकांना न्यायपूर्ण वागणूक दिली पाहिजे. मताच्या राजकारणासाठी विशिष्ट जातीला जवळ करून किंवा त्यांच्यावर काही कृपा करून ती जात आपल्या बाजूने वळवून घ्यायची आणि निवडून यायचं, अशा प्रकारचे कृष्णकृत्य चाललेले असतात. पण हे करत असताना त्याची किंमत समाजाला किती मोजावी लागते हेही बघितले पाहिजे. आजच्या स्थितीला जातीवाद हा विकोपाला गेलेला आहे. काल परवापर्यंत गुण्या गोविंदाने नांदणारा समाज आज प्रत्येक व्यक्तीला जातीच्या चष्म्यातून बघत आहे. दोन अनोळखी माणसे एकमेकाला जर भेटली तर ती माणसे आहेत यापेक्षा ती कोणत्या जातीची आहेत हे अगोदर बघितलं जातं, त्याचे आडनाव विचारलं जातं आणि मग त्याची जात विचारली जाते. खरं म्हणजे हा भारतीय संस्कृतीचा ऱ्हास आहे, पतन आहे आणि कुणीही या बाबतीत बोलायला तयार नाही. आज जो तो आपल्या जातीपुरता, आपल्या समूहापुरता किंवा आपल्या क्षेत्रापुरता विचार करत आहे. भारतातील जे राजकारण आहे ते एका वेगळ्या दिशेला चालल्याचे दिसून येत आहे. लोकशाहीच्या गोंडस नावाखाली एक वेगळ्या प्रकारचे कारस्थाने या देशामध्ये सुरू आहेत. आज सर्वच क्षेत्रामध्ये झालेली घसरण ही चिंतेची बाब आहे. शाळा, महाविद्यालय, त्यामध्ये शिकणारे विद्यार्थी, शिकवणारे शिक्षक, पोलीस खाते, महसूल खाते, वर्तमानपत्र जर उघडलं तर नको त्या घटना या सर्व क्षेत्रामध्ये घडताना दिसत आहे आणि यावर नियंत्रण कोणी ठेवताना दिसत नाही. कदाचित लागे बांधे आडवे येत असतील, परंतु फक्त गुन्हेगाराला शिक्षा करणं महत्त्वाचं नसून गुन्हेगारी कशी थांबवता येईल हे बघणं जास्त गरजेचं आहे. सर्वच ठिकाणी
भ्रष्टाचार असताना 4-2 लोकांवर कारवाई करायची, स्वतःच्या इच्छेप्रमाणे ती कारवाई करायची, मात्र सरसकट कारवाई केली जात नाही. एखाद्याच अधिकाऱ्याची किंवा नेत्याच्या आर्थिक संपत्ती चौकशी होते, मग ती सर्वच नेत्यांची का होत नाही, सर्वच अधिकाऱ्याची का होत नाही? आज सर्व अधिकारी आणि राजकीय नेते यांच्याकडे करोडोची संपत्ती आहे. त्यांचे बंगले 200-200 कोटीचे असतात. अनेक 4 चाकी गाड्या त्यांच्याकडे असतात, फार्म हाऊस असतात, शेती असते. सर्व काही असे बेसुमार दौलत त्यांच्याकडे असताना आणि ते ढळढळीत दिसत असताना त्या सर्वाकडे दुर्लक्ष करायचे आणि एखादी 50 रुपये 100 रुपयाची लाच घेणाऱ्या मध्यमवर्गीय साधारण व्यक्तीला कारवाई करायची, अटक करायची आणि त्याचे कुटुंब उद्ध्वस्त करायचे. कुठपर्यंत आपण अशा शेळ्या मेंढ्याचे बळी देणार आहोत? कधी आपण वाघाची शिकार करणार आहोत? याचा अर्थ असा होतो की समाजातील जो दुबळा कमजोर वर्ग आहे, सर्व कारवाया त्यांच्यावर होतात आणि मोठाली मासे मात्र गळाला लागत नाही. त्यामुळं हा सामाजिक न्याय असू शकत नाही. आज समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. मनुष्य भयभीत आहे. त्याचं संरक्षण कोण करेल, त्याची जपवणूक कोण करेल याची शाश्वती उरली नाही. आज एखादा चांगला अधिकारी जर असेल तर आपण बघतो की किती मोठी क्रांती होऊ शकते. माननीय तुकाराम मुंडेसारखे अधिकारी राज्यातील संपूर्ण भेसळ नष्ट करण्याचा चंग त्यांनी बांधलेला आहे आणि त्यांच्या त्या निर्णयाचा राज्यभर परिणाम दिसून येत आहे. सर्व ठिकाणची भेसळ आता जवळजवळ संपलेलीच आहे. इतकी भीती लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. मग जे माननीय तुकाराम मुंडे साहेबांना जमतं ते इतर अधिकाऱ्यांना जमत नाही का? यापूर्वी असं कोणी का केलं नाही? एखादाच अधिकारी किंवा एखादाच नेता अशा प्रकारचे विधायक कार्य करतो आणि सामाजिक जीवन अधिक सुलभ करतो. आज समाजाला सर्वच अधिकारी आणि नेते अशा प्रकारचे उत्कृष्ट जर कार्य करू लागले तर एका आठवड्यामध्ये हा सगळा समाज सुधरू शकतो. परंतु तसे होताना दिसत नाही. व्यक्तिगत स्वार्थ बाजूला सारून सामाजिक हित जपण्याचं मोठं कार्य जोपर्यंत आपण करत नाही, एक मोठा विचार घेऊन जोपर्यंत आपण चालत नाही, तोपर्यंत सामाजिक सुधारणा कधीच होणार नाहीत. केवळ पारतंत्र्याच्या काळातील महापुरुषांची पूजा अर्चना करून, त्यांचे गुणगान गाऊन, त्यांचे जयंत्यांनी पुण्यतिथी करून हे साध्य होणार नाही. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्याप्रमाणे त्याग आणि समर्पण आपल्याला करावे लागणार आहे आणि ते करण्याची कोणाची तयारी दिसत नाही. मग हे नुसतेच ढोंग किती दिवस चालणार आहे? आपण देखील काही उत्तम कार्य करू शकतो अशी भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. कुणीतरी दुसरा महान होता, दुसरा महापुरुष होता, दुसरा देशभक्त होता, ते तर होतेच, परंतु आपण का असू नये हा एक विचार आपण केला पाहिजे. आणि आहे त्या ठिकाणी अधिक उत्तम, अधिक चांगलं आपण कसं वागू शकतो, आपण अधिक विधायक आणि न्यायपूर्ण काम कसे करू शकतो आणि सत्याच्या मार्गावर चालून एक सामाजिक भान आपल्याला आहे हे आपण कसे दाखवू शकतो हे आपण बघितलं पाहिजे. जोपर्यंत आपण स्वतः चांगले होत नाहीत